व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व नंतर बेल बटनला प्रेस करा, ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ वेळेच्या आत बघण्यास भेटतील. तर चालू करू. आजचा आपला नवीन पॉईंट आहे क्रोमोझोम्स बद्दल माहिती घेऊ. आज क्रोमोझोम्स व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. क्रोमोझोम्स त्याच्यामध्ये दोन भाग केलेले आपण आजच्या व्हिडिओमध्ये पार्ट फर्स्ट घेऊ. व्हॉट इज क्रोमोझोम्स? इट कन्सिस्ट टू वर्ड्स. दोन शब्द आहे बघा त्याच्यामध्ये. क्रोमोझोम्स है ना, एक आहे क्रोमो आणि दुसरा शब्द आहे झोम्स. सो व्हॉट इज क्रोमो? क्रोमो मीन्स कलर. क्रोमो शब्दाचा अर्थ आहे कलर आणि सोमा मीन्स बॉडी. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्रोमोझोम? कलर्ड बॉडी है ना, इट इज कॉल्ड एज क्रोमोझोम. कलर्ड बॉडी प्रेझेंट इन द nucleus of cell is called as chromosomes. तर डेफिनेशन आहे त्याची. क्रोमोझोम्सची डेफिनेशन आहे. सो क्रोमोझोम्स आर colored filamentous bodies present in the nucleus of the cell. बघा सेल या ठिकाणी है ना. बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट इज मेड अप ऑफ सेल्स है ना. ऑर्गॅनिझम्सची बॉडी कशाने बनलेली आहे? सेल्सनी बनलेली आहे, पेशींनी बनलेली आहे. आणि पेशीमध्ये काय असतं या ठिकाणी? न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस है ना, हे पूर्ण मोठा न्यूक्लियस आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे त्याला. त्यानंतर त्यामध्ये न्यूक्लिओलस आहे. त्यानंतर इथे अशा प्रकारे थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसत आहेत आपल्याला, किंवा फिलामेंटस कलर्ड बॉडीज दिसत आहेत. दीज फिलामेंटस कलर्ड बॉडीज प्रेझेंट इन द न्यूक्लियस आर कॉल्ड ॲज क्रोमोझोम्स. हे क्रोमोझोम्स आहे. तर सुरुवातीला हे आपल्याला असे थ्रेड लाईक दिसतात, त्याला क्रोमॅटिन सुद्धा म्हणतो आपण, क्रोमॅटिन मटेरियल. त्याच्यानंतर सेल डिव्हिजनच्या स्टेजेसमध्ये त्यांचा आकार हा आपल्याला स्पष्ट दिसत असतो. सो कलर्ड फिलामेंटस बॉडीज प्रेझेंट इन द न्यूक्लियस आर कॉल्ड ॲज क्रोमोझोम्स. तर डिस्कवरी बघू आपण. क्रोमोझोम्सचा शोध कोणत्या सायंटिस्टने लावलेला आहे? सो क्रोमोझोम्स वेअर डिस्कवर्ड बाय कार्ल विल्यम ओवन नॅगेली नावाचा सायंटिस्ट आहे. त्यांनी 1842 मध्ये अशा प्रकारे क्रोमोझोम्सचा शोध लावलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा एक सायंटिस्ट आहे डब्ल्यू वाल्डेअर इन 1888. काय काम केलेले त्यांनी? द टर्म क्रोमोझोम वॉज क्वाइंड बाय डब्ल्यू वाल्डेअर. क्रोमोझोम्सला क्रोमोझोम हे नाव कोणत्या सायंटिस्टने दिलेले आहे? डब्ल्यू वाल्डेअर या शास्त्रज्ञाने दिलेलं आहे. त्याच्यानंतर क्रोमोझोम्सची साईज बघू आपण, आकार कशा प्रकारचा आहे. तर क्रोमोझोम्सची साईज काय असतात? इट व्हॅरी फ्रॉम स्पेसिस टू स्पेसिस. तर वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये क्रोमोझोम्सची साईज ही वेगवेगळी असू शकतात. वेगवेगळ्या ॲनिमल्सच्या सेल्समध्ये किंवा प्लांट्सच्या सेल्समध्ये the size of chromosome it varies from species to species. आणि त्याचे साधारणतः it varies from 0.1 to 33 micrometer in length. ह्याच्या रेंजमध्ये आहे लेंथ 0.1 to 33 micrometer in length and 0.2 to 2 micron in diameter. त्याच्यानंतर इट इज क्रोमोझोम्स आर व्हिजिबल ड्युरिंग सेल डिव्हिजन. तर आपल्याला क्रोमोझोम्स हे उदाहरणार्थ मेटाफेजमध्ये आपल्याला काय होतात? व्हिजिबल म्हणजे स्पष्ट दिसतात अशा प्रकारे क्रोमोझोम्स है ना. क्रोमोझोम्स आर व्हिजिबल ड्युरिंग सेल डिव्हिजन. तर ही मेटाफेज आहे. तर मेटाफेजमध्ये आपल्याला मेटाफेजला क्रोमोझोम्स दे आर प्रेझेंट ॲट द सेंटर किंवा इक्वेटरला आहेत आणि त्यांचा आकार आपल्याला काय होता? स्पष्टपणे दिसतात. जाडसर थिक झालेले असतात है ना. इथे थ्रेड लाईक आहेत, परंतु मेटाफेजमध्ये क्रोमोझोम्स कसे होतात? थिक आहे अशा प्रकारे, म्हणून ते आपल्याला इकडे स्पष्ट दिसतात. सो दे आर व्हिजिबल ड्युरिंग सेल डिव्हिजन. त्याच्यानंतर केमिकल कॉम्पोजिशन. क्रोमोझोम्समध्ये कोणकोणते घटक आहेत? त्यामध्ये क्रोमोझोम्स कशाने बनलेले आहे? सो केमिकल कॉम्पोजिशन ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ DNA आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे हिस्टोन आहे. व्हॉट इज अ हिस्टोन? हिस्टोन इज कॉल्ड ॲज बेसिक प्रोटीन. त्याला हिस्टोन म्हणतात. आणि दुसरा काय आहे? तिसरा घटक आहे त्यामध्ये नॉन हिस्टोन प्रोटीन. काय नॉन हिस्टोन प्रोटीन? त्याला नॉन बेसिक प्रोटीन. असे तीन महत्वाचे घटक आहेत. DNA आहे त्यामध्ये, हिस्टोन आहे आणि नॉन हिस्टोन प्रोटीन्सनी क्रोमोझोम्स बनलेले आहे. आता ह्याच्यामध्ये
क्रोमोझोम्स काय, क्रोमोझोम्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज न्यूक्लिओ प्रोटीन्स आहे ना, दोन भाग आहेत त्यामध्ये, एक न्यूक्लिओ आणि दुसरा आहे प्रोटीन्स. तर न्यूक्लिओ काय, व्हॉट इज न्यूक्लिओ? न्यूक्लिओ मीन्स न्यूक्लिक ऍसिड आहे. कोणता आहे न्यूक्लिक ऍसिड? डीएनए आहे ना, न्यूक्लिक ऍसिड इज डीएनए. तर क्रोमोझोम्सला न्यूक्लिओ प्रोटीन सुद्धा म्हणतो. क्रोमोझोम्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज न्यूक्लिओ प्रोटीन बिकॉज इट कन्सिस्ट ऑफ two part, nucleic acid and protein. Which is the nucleic acid? Nucleic acid is DNA. आणि प्रोटीन्स दोन प्रकारचे आहेत, हिस्टोन प्रोटीन आणि दुसरे कोणते आहे, नॉन हिस्टोन प्रोटीन. आणि त्यानंतर फंक्शन बघू आपण क्रोमोझोम्सचं फंक्शन काय. व्हॉट इज द फंक्शन ऑफ क्रोमोझोम? सो क्रोमोझोम्स आर कॅपेबल ऑफ सेल्फ रिप्लिकेशन. सेल्फ रिप्लिकेशन मीन्स त्यांच्यामध्ये काय होतं, रिप्रोडक्शन होतं है ना, सेल्फ रिप्लिकेशन. त्यानंतर दे प्ले रोल इन हेरिडिटी है ना, जे ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन, इट टेक्स प्लेस थ्रू क्रोमोझोम्स. तर गुणसूत्र हे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जात असतात आणि त्याचबरोबर ते काय, जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे डीएनएच्या स्वरूपामध्ये एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जात असतात. त्याचबरोबर आणखी काय काम करतात, म्युटेशनमध्ये भाग येतात. म्युटेशन कशामुळे घडून येतं? व्हॉट इज म्युटेशन? सडन चेंज इन द जेनेटिक मेकअप ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज म्युटेशन. तर म्युटेशन पण कशामुळे घडून येतं? क्रोमोझोम्समुळेच घडून येतं. व्हॅरिएशन आहे, डिफरन्सेस अमॉंग द इंडिव्हिज्युअल्स, इट इज कॉल्ड ॲज व्हॅरिएशन. अँड इव्हॉल्युशन आहे. व्हॉट इज इव्हॉल्युशन? इव्हॉल्युशन म्हणजे त्याला उत्क्रांती म्हणतो आपण है ना. उत्क्रांतीमध्ये काय होत असतं की ऑर्गॅनिझम्समध्ये वेगवेगळे चेंजेस होत असतात, हळूहळू होणारे जे बदल आहेत ना, त्याला आपण इव्हॉल्युशन असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा क्रोमोझोम्सचा महत्त्वाचा रोल आहे. थोडक्यात काय, तर मेन फंक्शन ऑफ क्रोमोझोम इज क्रोमोझोम्स आर कॅरियर ऑफ हेरिडिटी है ना. कॅरियर वाहक आहे, कशाचे वाहक आहे? हेरिडिटरी कॅरेक्टर्स, जे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जातात. क्रोमोझोम्स आर कॅरियर ऑफ हेरिडिटी. त्याच्यानंतर आपण नंबर ऑफ क्रोमोझोम्स बघू. व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट, नंबर ऑफ क्रोमोझोम. इट इज अ स्पेसिफिक अँड कॉन्स्टंट फॉर पर्टिक्युलर स्पेसीस. तर क्रोमोझोम्सची संख्या जी आहे ते ही कशी आहे? कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट फॉर पर्टिक्युलर स्पेसीस. विशिष्ट स्पेसीसमध्ये विशिष्ट नंबर ऑफ क्रोमोझोम असा फिक्स असतात त्यांचा क्रोमोझोम्स नंबर. उदाहरणार्थ ह्युमन सेलमध्ये किती क्रोमोझोम्स आहेत? ह्युमन सेल इट कंटेन्स 46 क्रोमोझोम किंवा त्यालाच आपण 23 पेअर्स असं म्हणायचं. क्रोमोझोम्स हे कशा असतात? पेअर्समध्ये असतात. त्याच्यानंतर जर डॉगचे जे सेल बघितलं आपण, सो सेल ऑफ डॉग इट कंटेन्स 78 क्रोमोझोम्स आहे बघा हा ना, म्हणजे किती पेअर झाले? 39 पेअर्स. तसंच कॅट, टायगर आणि लॉयन यांच्यामध्ये आहे 38 क्रोमोझोम्स म्हणजे 19 पेअर झाले. सारखे आहे बघा, कॅट, टायगर, लॉयन यांची फॅमिली एकच आहे, कॅट, टायगर आहे, लॉयन है ना. म्हणून आपण कॅटला काय म्हणतो? कॅट है ना, वाघाची मावशी असं म्हणतात, कारण त्यांची फॅमिली काय सेम आहे, क्रोमोझोम नंबर सेम आहे त्याच्यामध्ये, कॅट, टायगर आणि लॉयन. The cells of cat, tiger and lion it consists of 38 chromosomes. त्यानंतर रॅट मध्ये 40 क्रोमोझोम्स आहे म्हणजे 20 पेअर्स आहे. मॉस्किटोमध्ये 6 क्रोमोझोम आहे. म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे का, नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहे हा कसा आहे? स्पेसिफिक आहे अँड इट इज कॉन्स्टंट फॉर पर्टिक्युलर स्पेसीस. ठीक आहे, तर हे महत्वाचा एक कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा एक अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, प्लॉइडी आहे बघा. याच्यावर प्रश्न येऊ शकतात बोर्डाच्या परीक्षेमध्ये. व्हॉट इज प्लॉइडी अँड डिस्क्राईब इट्स टाइप्स. तर प्लॉइडी काय? व्हॉट इज प्लॉइडी? प्लॉइडी इज नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज प्लॉइडी. समजण्यासाठी सोपी डेफिनेशन आहे, नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज प्लॉइडी. किंवा तेच आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे, द डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम इन द सेल इज कॉल्ड ॲज प्लॉइडी आहे ते. तर सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचं आहे, नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज प्लॉइडी आहे. तर त्याच्यामध्ये टाइप्स बघू आपण. टाइप्स ऑफ प्लॉइडी. प्लॉइडीचे दोन महत्वाचे टाइप्स आहे बघा, इथे इकडे चार्ट दिलेला आहे. प्लॉइडी कोणकोणचे? दोन टाइप्स, यू प्लॉइडी आहे, त्यानंतर ॲन्युप्लॉइडी आहे. यू प्लॉइडीचे परत 3 प्रकार केलेले आहे, मोनोप्लॉइडी, डिप्लॉइडी आणि पॉलीप्लॉइडी.
ॲन्युप्लॉइडीचे परत दोन प्रकार आहे. हायपोप्लॉइडी एक आहे आणि दुसरा आहे हायपरप्लॉइडी आहे. हायपोप्लॉइडीमध्ये परत आणखी प्रकार आहे. मोनोसोमी आहे, नलिसोमी आहे आणि इकडं हायपरप्लॉइडीमध्ये ट्रायसोमी आणि टेट्रासोमी अशा प्रकार आहे. हे घेऊ डिटेलमध्ये आपण. चार्ट पुस्तकामध्ये दिलेला आहे चार्ट हा. टाइप्स ऑफ प्लॉइडी. सो देर आर टू मेन टाइप्स ऑफ प्लॉइडी. नंबर 1 बघू यूप्लॉइडी कशामध्ये. व्हॉट इज यूप्लॉइडी? when chromosome number in cell is exact multiple of primary basic number called as euploid. The euploid ची डेफिनेशन आहे when chromosome number in cell is exact multiple of primary basic number. कोणता आहे primary basic number? x आहे किंवा त्याला is equal to ny असतं. So when chromosome number in cell is exact multiple of primary basic number called as euploid किंवा euploidy असं म्हणतात. त्याचे प्रकार आहे. एक आहे मोनोप्लॉइडी किंवा त्यालाच हॅप्लॉइड मास. त्यानंतर डिप्लॉइड आहे, ट्रिप्लॉइड आहे, टेट्राप्लॉइड किंवा हे जे डिप्लॉइडच्या नंतर सगळे आहे त्यांना काय म्हणायचं आहे? डिप्लॉइडच्या नंतर ट्रिप्लॉइड, टेट्राप्लॉइड, पेंटाप्लॉइड, हेक्झाप्लॉइड अशा प्रकारे त्यांना एकत्र आपल्याला पॉलीप्लॉइड असं पण म्हणता येतं. पॉलीप्लॉइड. पॉली मीन्स मेनी. मेनी सेट ऑफ क्रोमोझोम्स इज कॉल्ड ॲज पॉलीप्लॉइड कंडिशन. तर मोनोप्लॉइड काय? व्हॉट इज मोनोप्लॉइड? मोनोप्लॉइड किंवा त्याला हॅप्लॉइड मास. वन सेट ऑफ क्रोमोझोम. एक सेट जर असेल क्रोमोझोमचा सेलमध्ये. सो वेन सेल कंटेन्स वन सेट ऑफ क्रोमोझोम इट इज कॉल्ड ॲज मोनोप्लॉइड किंवा हॅप्लॉइड मास है ना. हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम आहे. एक्स इज इक्वल टू हाफ. जसा ह्युमन सेलमध्ये किती क्रोमोझोम्स आहे? 46 क्रोमोझोम. त्याच्या अर्धे किती झाले? हाफ. 23 क्रोमोझोम्स असतील तर कोणची कंडिशन झाली? ती हॅप्लॉइड कंडिशन झाला. एन नंबर ऑफ क्रोमोझोम. सो वन सेट ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज हॅप्लॉइड. त्याच्या डबल असेल है ना. व्हॉट इज डिप्लॉइड कंडिशन? 2 सेट ऑफ क्रोमोझोम. 46 झाले. 46 झालेले आहे ना. कंडिशन इज कॉल्ड ॲज डिप्लॉइड म्हणजे 2n झाले. तर 46 जे क्रोमोझोम्स आहे ती कोणची कंडिशन आहे? डिप्लॉइड कंडिशन आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय ट्रिप्लॉइड कंडिशन? ट्रिप्लॉइड मीन्स 3 सेट ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज ट्रिप्लॉइड आणि टेट्राप्लॉइड मीन्स 4 सेट ऑफ क्रोमोझोम अशा प्रकारे. तर इथे बघा मोनोप्लॉइड किंवा त्यालाच हॅप्लॉइड मध्ये इथे एक सेट आहे. वन सेट ऑफ क्रोमोझोम. याच्यामध्ये काय? याच्यामध्ये 2 सेट आहे. 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम आणि इकडे काय? 3 सेट्स ऑफ क्रोमोझोम. सो मोनोप्लॉइड मीन्स 1 सेट, डिप्लॉइड मीन्स 2 सेट ऑफ क्रोमोझोम अँड ट्रिप्लॉइड मीन्स 3 सेट ऑफ क्रोमोझोम. तर अशा प्रकारे यूप्लॉइडचे प्रकार आहे. मोनोप्लॉइड त्यालाच हॅप्लॉइड म्हणायचं n नंबर ऑफ क्रोमोझोम. डिप्लॉइड मीन्स 2n number of chromosomes. Triploid means 3n number of chromosome. 3 set of chromosome. Tetraploid means 4 set of आणि so on. म्हणजे जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? पॉलीप्लॉइड. मेनी सेट ऑफ क्रोमोझोम. तर इथे चार्ट मध्ये परत एकदा बघू. पॉलीप्लॉइडी इट इज ऑफ 2 टाइप्स. यूप्लॉइडी आणि ॲन्युप्लॉइडी. व्हॉट इज यूप्लॉइडी? when chromosome number in cell is exact multiple of primary basic number called as euploidy. त्याच्यामधले प्रकार आता बघितले. मोनोप्लॉइडी म्हणजे त्यालाच आपण हॅप्लॉइड म्हणायचं. व्हॉट इज हॅप्लॉइड? वन सेट ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज मोनोप्लॉइडी ऑर हॅप्लॉइड. व्हॉट इज डिप्लॉइडी ऑर डिप्लॉइड कंडिशन? 2 सेट ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज डिप्लॉइड. अँड ह्याच्यामध्ये पॉलीप्लॉइडीमध्येच घेतलेलं आहे. ट्रिप्लॉइड म्हणजे 3 सेट ऑफ क्रोमोझोम. टेट्राप्लॉइड म्हणजे 4 सेट ऑफ क्रोमोझोम. पेंटाप्लॉइडी मीन्स किती? पेंटाप्लॉइड मीन्स 5 सेट ऑफ क्रोमोझोम है ना. ETC म्हणून एकत्र आपण त्याला काय म्हणू शकतो? पॉलीप्लॉइड. आता इकडे बघा ॲन्युप्लॉइडी कशा? व्हॉट इज ॲन्युप्लॉइडी? ॲन्युप्लॉइडी म्हणजे इट इज आयदर ॲडिशन ऑर डिलेशन ऑफ 1 or more क्रोमोझोम टू द टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम इन द सेल. तर ॲन्युप्लॉइडी कसं लक्षात ठेवायचं आहे? तर याच्यामध्ये काय झालेलं आहे? क्रोमोझोम सेटमध्ये ॲडिशन झालेलं आहे किंवा त्याचं काय झालेलं आहे? डिलेशन किंवा म्हणजे वजा झालेला आहे. अधिकचा असेल तर काय म्हणायचं त्याला? अधिकचा क्रोमोझोम आलेला असेल 1 or 2 क्रोमोझोम्स ॲडिशन झाले असेल तर काय म्हणायचं त्याला? इट इज कॉल्ड ॲज हायपरप्लॉइडी अँड ॲडिशन ऑफ क्रोमोझोम. ॲडिशन वाले. आणि जर क्रोमोझोम्सची संख्या कमी झालेली असेल डिलेशन ऑफ क्रोमोझोम इट इज कॉल्ड ॲज हायपोप्लॉइडी. लक्षात घ्या. ॲन्युप्लॉइडी कसं लक्षात ठेवायचं आहे?
ऍडिशन आणि डिलेशन ऑफ वन ऑर मोर क्रोमोझोम टू द टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम इन द सेल. सो अॅन्युप्लॉइडी इट इज ऑफ टू टाइप्स, दोन प्रकारचा, हायपोप्लॉइडी आणि दुसरा आहे हायपरप्लॉइड. हायपो म्हणजे काय लक्षात ठेवायचं, हायपो म्हणजे कमी, मायनस व्हायले, डिलेशन व्हायले. सो व्हॉट इज हायपोप्लॉइडी? डिलेशन ऑफ one or more chromosome to the total number of chromosome is called as hypoploidy. याच्यामध्ये दोन प्रकार आहे. मोनोसोमी, मोनोसोमी म्हणजे काय व्हायले, 2n मायनस व्हायले, वजा व्हायले, 2n-1 कंडिशन कोणची आहे, मोनोसोमी. नलिसोमी हे काय, 2n-2 होत असेल तर काय म्हणायचं, नलिसोमी. तर हे डिलेशन झालं आहे. डिलेशन म्हणजे काय, इट इज कॉल्ड ॲज हायपोप्लॉइडी. डिलेशन ऑफ वन or more chromosome to the total number of chromosome in the cell is called as hypoploidy. त्यानंतर इकडे दुसरा प्रकार कोणता आहे त्याचा, दुसरा आहे हायपरप्लॉइडी. हायपर म्हणजे मध्ये काय व्हायले, ऍडिशन व्हायले, ऍडिशन ऑफ वन or more chromosome to the total number of chromosome in the cell is called as hyperploidy. आता इथे ऍडिशन व्हायले बघा, त्याचे दोन प्रकार आहे. 2n+1 है ना, 2n+1 कोणची कंडिशन आहे, 2n मध्ये एक ऍड झालेला आहे बघा, 2n+1 म्हणजे किती झालेलं आहे, 3 झालेलं आहे. म्हणजे ते ओळखण्यासाठी आपल्याला याला म्हणायचं आहे ट्रायसोमी. व्हॉट इज ट्रायसोमी कंडिशन, 2n प्लस ऍडिशन ऑफ 1 क्रोमोझोम ना, डिप्लॉइड प्लस एक ऍडिशन झालेला आहे क्रोमोझोम, इट कंडिशन इज कॉल्ड ॲज ट्रायसोमी. अँड व्हॉट इज टेट्रासोमी, टेट्रासोमी म्हणजे डिप्लॉइड कंडिशन आहे, त्याच्यामध्ये काय प्लस 2 क्रोमोझोम ऍड झालेले आहे, 2n+2 इट इज कॉल्ड ॲज टेट्रासोमी. तशा प्रकारे या ठिकाणी डिलेशन आणि ऍडिशन ना, याच्यावरून काय कोणता प्रकार केला आहे, अॅन्युप्लॉइडी. अँड व्हॉट इज युप्लॉइडी, when chromosome number in the cell is exact multiple मध्ये आहे, मल्टिपल ऑफ प्रायमरी बेसिक नंबर इज कॉल्ड ॲज युप्लॉइडी. हॅप्लॉइड आहे, डिप्लॉइड आहे, ट्रिप्लॉइड, टेट्राप्लॉइड, पेंटाप्लॉइड, अशा प्रकारे हेक्झाप्लॉइड, किंवा त्याला जास्त असतील तर काय म्हणायचं, मोर नंबर ऑफ क्रोमोझोम सेट असेल तर पॉलिप्लॉइड म्हणायचं किंवा पॉलिप्लॉइड कंडिशन असं म्हणायचं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.